नमस्कार. सध्या या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः पंढरपूर शहर व ग्रामीण भागामध्ये आणि संपूर्ण परिसरामध्ये एकनाथ शिंदे शिवसेना गटाची शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम महेश नाना साठे यांनी केलं. ग्रामीण भागातील नेतृत्व त्या ठिकाणी मुंबईपर्यंत जाऊन त्या ठिकाणी कोट्यवधी रुपयाचा निधी आणू शकतं हे दाखवून देण्याचं काम महेश नाना साठे यांनी लक्ष्मी टाकळी या परिसरामध्ये केलं. आपले बंधू सरपंच संजय साठे यांच्या माध्यमातून टाकळी गावाचा सर्वांगीण विकास करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. नेमकी आता येणारी विधानसभा निवडणूक ही फार मोठी चुरशीची होत आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे गटाची काय भूमिका राहणार आहे, कशा प्रकारे प्लॅनिंग या ठिकाणी नानांनी केलंय ते आपण यांच्याकडनं जाणून घेत आहोत. नाना नमस्कार. वातावरण गरम व्हायला लागलंय, पक्षप्रवेश इकडे तिकडे व्हायला लागले, कसं आपलं एकनाथ शिंदे गटाचं प्लॅनिंग काय नाही? इलेक्शन म्हणलं की अनेक जण इच्छुक असतात, परंतु प्रत्येक पक्षाला त्या ठिकाणी अनेक जर इच्छुक असली तर एकालाच उमेदवारी द्यायची असते. त्याच्यामुळे इच्छुकांची बहुगर्दी 100% झालेली नाही. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात ती जास्त आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये अधिक आहे. कारण प्रत्येकजण त्या ठिकाणी एक आपल्या दृष्टिकोनातून मी कसं योग्य आहे हे सांगत असतं. परंतु शेवटी जनतेच्या मनामध्ये आणि जनतेच्या मनावरती अधिराज्य करणारा हा माणूसच त्या ठिकाणी यातून तरुण जातो. आज युतीच्या माध्यमातून माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि अजितदादा पवार असतील आणि इतर छोटे मोठे घटक पक्ष असतील, यांनी त्या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जात असताना विरोधक कोण काय बोलतोय किंवा महाविकास आघाडीतली कोण काय बोलतायत, सकाळचा भोंगा काय बोलतोय, दुपारचा भोंगा काय बोलतोय आणि संध्याकाळचा भोंगा काय बोलतोय याच्याकडे आम्ही फार लक्ष देत नाही, फार त्याला गांभीर्याने घेत नाही. कारण आमच्याकडे त्या ठिकाणी समाजाला जनतेला सांगण्यासाठी अनेक त्या ठिकाणी विकासात्मक कामं केलेली सांगायला आम्हाला त्याच्यासाठी वेळ पुरणार नाहीये. तर आम्ही अशा ज्यांना विचारात धरायचं नाही, ज्यांनी कधी जनतेसाठी काम केलेलं नाहीये, त्यांनी उभ्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी कधीच जनतेचा विचार केलेला नाही, सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून काम केलेलं नाही, अशा लोकांबद्दल आम्ही का बोलू? जनता सर्वज्ञ, ती जनतेला सर्व काही समजत आहे. त्याच्यामुळं जनतेला माहिती आहे योग्य कोण अयोग्य कोण. त्याच्यामुळं फक्त ही औपचारिकता बाकी आहे. कारण आपण पाहिलंय देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 500 वर्ष कंप्लीट झाली. या 500 वर्षामध्ये त्या ठिकाणी विकासाचा ग्राफ नेमका कुठल्या काळामध्ये वाढला आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचा प्रश्न घेऊन कोणी काम केलं. जर आपण मागच्या काळामध्ये एक ठराविक राजकारणात, सामाजिक क्षेत्रात आणि तुम्ही पत्रकार क्षेत्रातले लोक, एक ठराविक लोक जर का त्या ठिकाणी काही टक्के लोकांनी जर विचार केला तर त्यांनाच फक्त कोणी आपल्या मागच्या काळामध्ये कोण मुख्यमंत्री होते, कोण सत्तेमध्ये होते हे लोकांना सांगता येईल. पण सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी आज सुद्धा मागच्या काळात कोण मुख्यमंत्री झाला आणि त्यांनी काय केलं हे सांगता येत नाही. परंतु अत्यल्प काळामध्येच त्या ठिकाणी 2.25 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून युती सरकारनं काम केलं, ती पूर्ण महाराष्ट्र नाही तर देश नाही तर जगानं सुद्धा नोंद घेतलेली आहे. आणि म्हणून एक ना अनेक योजना क्रांतिकारी त्या ठिकाणी जनतेच्या हितासाठी केलेल्या आहेत. आज पूर्वी मग करता येत नव्हतं का? पूर्वी पैसा नव्हता का असं म्हणता येईल का? नव्हता तर मग एवढा मोठा कर्जाचा डोंगर त्यांच्या काळामध्ये आज वाढलाय का? त्यांच्या काळापासून वाढलाय. मग तो डोंगर का वाढला? मग तो कर्जाचा डोंगर नेमका कशासाठी वाढला? कुणाचं धडबल झालं? एकीकडे खड्डा खोदला तर दुसरीकडे डोंगर चढ झाला पाहिजे ना. तर चढही झालेला दिसत नाही, फक्त खड्डाच पडलेला दिसतो. मग नेमका खड्डा पडलेला खड्डा गेला कुठं हा सुद्धा संशोधनाचा भाग आहे. त्याच्यामुळं आज सर्वसामान्य जनतेसाठी, शेतकऱ्यासाठी जर आपण बघायला गेलो तर सगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी या सरकारनं काम केलं. शेतकऱ्यासाठी आज आपल्याला 7.5 HP सौर पंपचा मागल त्याला त्या ठिकाणी तो पंप मिळणार आहे. आज ऍप्लिकेशन केलं तर 2 महिन्याच्या आत त्याला तो पंप मिळणार आहे आणि त्याचं आयुष्यभराचं लाईट बिल माफ होणार आहे. मागचं लाईट बिल त्यांना आपण माफ करतोय, मागेल त्याला शेततळ देतोय, मागेल त्याला विहीर देतोय, मागेल त्याला गोठा देतोय. फळ पिकामध्ये केळीसारख्या पिकाचा समावेश केला गेलेला आहे. आच्छादन कव्हर पेपर सुद्धा आपण त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे. आणखीन फळ पिकाची त्या ठिकाणी
रोप देखील आपण मुफ्त मध्ये त्या ठिकाणी देतोय शेतकऱ्यांना, बी बियाणं मोफत देतोय. आज शेतीला त्या ठिकाणी 3.5 लाखावरून आपण 5 लाख रुपये त्या ठिकाणी कॅपॅसिटी वाढवलेली आहे. बरोबर. रोजगार हमीच्या माध्यमामधून त्या ठिकाणी आपण अनेक जाचक अटी कमी केलेल्या आहेत. कुशल अकुशल मध्ये त्या ठिकाणी फक्त आता आपण 5% ठेवलंय, जे 60-40 होतं ते 95-5 झालेलं आहे. त्याच्यामुळं आज कामाला त्या योजनेला एक गती मिळालेली आहे. ती 95-5 हे रोजगार हमी तुमची ही एड आहे. ते समांतर ग्राम विकास खात्याला समांतर एक पॅरलल ग्रामीण भागातील विकासाला चालना देणारं एक नवसंजीवनी म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आज अनेक लाखो पाणंद रस्ते झाले, ग्रामांतर्गत कॉन्क्रिटीकरण झाले, शाळा कंपाऊंड झाले, पेवर ब्लॉकिंग झाले. याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी ग्रामविकास 95-5 मधून आज लाखो करोडो रुपये त्या ठिकाणी त्या महाराष्ट्रामध्ये खर्च पडलेले आहेत. आणि म्हणून कनेक्टिव्हिटी सुधार झालेली आहे. शेतकऱ्यांचा दळणवळणाचा मार्ग सुखकर झालेला आहे. राज्य मार्ग, राष्ट्रीय मार्ग यांना जोडणाऱ्या या कनेक्टिव्हिटी त्याच्यामुळे इतकं दळणवळण सुलभ झालं की आज आपण उदाहरणार्थ पंढरपूरला येणाऱ्याच कनेक्टिव्हिटी बघा, एक 7 कनेक्टिव्हिटी आहेत. मला वाटतं आपलं तिऱ्हे मार्ग सोडला तर सर्व कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी दुरुस्त झालीत आणि तिऱ्यासाठी सुद्धा 250 कोटी मंजूर झालेले आहे. त्याच्यामुळं आज आपण सहजासहजी सोलापूरला 1.5 तास लागत होता, आपण 50 मिनिटांमध्ये जातो. आज मुंबईला आपल्याला कमीत कमी एक दिवस लागायचा, पण 6 ते 7 तासामध्ये आपण मुंबईला. पंढरपूर शहरामधलं पहिलं मराठा भवन पण शिवसाहेबांचे. मला आणखीन पुढे जायचं आहे, त्याही विषयावर मी बोलेल. हा झाला शेतकऱ्याच्या बाबतीतचा विषय. आज महिलांच्या बाबतीतचा विषय घ्या. कांदा निर्यात बंदी शेतकऱ्याची उठवली. महिलांच्या बाबतीतचा विचार घ्या की महिलांना त्या ठिकाणी आपण आशा वर्कर्सना मानधनामध्ये वाढ केली, फ्रंट वर्करना त्या ठिकाणी महिलांना आपण मानधनामध्ये वाढ केली, ग्रामसेवकाला सहाय्यक म्हणून आपण त्या ठिकाणी दिलं, टायफंड मधून त्या ठिकाणी तरुणांना मदतीचा हात दिला, महिलांसाठीचा अर्ध तिकीट योजना केली, त्याच्यातून त्या महिलांचा प्रवासाचा खर्च कमी केला. आज लाडकी दीदी च्या माध्यमातून त्या ठिकाणी जी मुलगी आई बापाला नकोशी वाटते ती हवीशी वाटावी या पद्धतीने तिचा सर्व खर्च जन्मल्यापासून ते उच्च शिक्षणापर्यंत आज सरकारने घेतलेला आहे. म्हणजे आई बापाचं दायित्व ह्या एकनाथजी शिंदेसाहेब युतीच्या सरकारने घेतलेलं आहे. मुलगी जन्माला आली की मला वाटतं ते माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत दरवर्षी तिला 5,000 रुपये याप्रमाणे 1,05,000 रुपये मिळणार आहेत आणि तिथून पुढचं उच्च शिक्षण हे त्या ठिकाणी मोफत होणार आहे. बरोबर. महिलांना अर्ध तिकीट झालं. आज अन्नपूर्णा योजनेतून 3 गॅस मोफत झाले. राशन त्या ठिकाणी तुम्हाला मोफत मिळतंय. आनंदाचा शिधा आणि भावाची साडी चोळी या देखील ठिकाणी महिलांना त्या ठिकाणी आपण देतो आहे. म्हणजे या सरकारनं महिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा एवढं मोठं धोरण स्वीकारलं. शेतकऱ्याचा झाला, महिलांचा झाला, आता तरुण रोजगार युवक बांधवांच्या बाबतीत देखील स्टायफंड सारखी योजना आणली की 6,000 ते 10,000 पर्यंत. आज मला वाटतं त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये असेल, ग्रामपंचायत सहाय्यकाच्या माध्यमातून असेल, लिपिकाच्या माध्यमातून आज रोजगार निर्माण झाले आणि आजच्या मितीला त्यांना रोजगार उपलब्ध झाला, त्यांना जॉईन करून घेतला गेलाय. हा झाला तरुण मुलांच्या बाबतीतचा प्रश्न. ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत देखील त्या ठिकाणी अर्ध तिकीट केलंय आणि 75 वर्षाच्या नागरिकांसाठी प्रवास मोफत केलाय. बरोबर. म्हणजे शेतकरी झाला, महिला झाला, मुलींच्या बाबतीतचा झाला, लाडक्या भाऊंच्या बाबतीतचा झाला, ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत झाला आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना दरवर्षी 10 लाख लोकांना तीर्थक्षेत्राची अनुदान आपल्याला आपण त्यांना देणार आहेत आणि तीर्थक्षेत्र घडवून आणणार आहेत. मग ती चांदा तो बांधा कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंतची ती त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र योजना असणार आहे. मग मला सांगा ह्या सगळ्या गोष्टी तर केल्यात, याच्या पुढच्याही गोष्टी मला सांगा. महाराष्ट्रात जसं वैद्यकीय मदत कक्ष मुख्यमंत्री निर्माण झाला तसं आजपर्यंतच्या काळात मागच्या 2 वर्षापर्यंतच्या काळामध्ये जेवढा फंड खर्च पडला नाही तेवढा मागच्या ह्या 2.25 वर्षामध्ये 365 कोटी रुपये आजपर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षातून खर्च लोकांना मिळाला. म्हणून मला सांगा मागच्या 70 वर्षाचा जर का आपण खर्च काढला त्या विभागात आणि ह्या 2 वर्षाचा तर मला वाटतं ह्या 2-2.25 वर्षाचा खर्च अधिकचा आहे. म्हणजे तुमच्या आरोग्याचा प्रश्न संपवलाय, महिलांचा प्रश्न संपवलाय, मुलींचा प्रश्न संपवलाय, युवकांचा प्रश्न संपवलाय, ज्येष्ठांचा प्रश्न संपवलाय. ह्या सगळ्या गोष्टी झालीत.
आणि आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपण सरसगट 5 लाखापर्यंत त्या ठिकाणी योजनेचं एक्सपेन्शन करतोय. म्हणजे आज मला सांगा आता कुठलं क्षेत्र राहिलंय इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत तर बोलायलाच नको. महाराष्ट्रानं क्रांतिकारी बदल केलाय. बरोबर. जसा काय आज देशात नाही तर जगात सुद्धा त्या ठिकाणी कोस्टल रोडचा बोगदा आणि अटल सेतू हा गणला जातोय. आज समृद्धी सारखा महामार्ग असेल, आज मुंबई गोवा जोडणारा महामार्ग असेल, आज गुजरात चेन्नई महामार्ग जोडणारा प्रकल्प असेल, त्या ठिकाणी शक्तीपीठाचा विषय असेल आणि विदर्भ तो कोकण जोडणारा त्या ठिकाणी झालेला महामार्ग असेल, असे अनेक महामार्ग त्या ठिकाणी झालेले आहेत. म्हणून हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत मला वाटतं एक माइलस्टोन असं काम झालेलं आहे की कधी न भूतो ना भविष्य झालेलं आहे. उद्योग क्षेत्रामध्ये 4 लाख कोटीचं एमओ झालेलं आहे. आज आपण परवाच पाहिलं 12,000 कोटीचं सचिनजी तेंडुलकर साहेबांच्या त्या चिपच्या माध्यमातून एक प्रोजेक्ट आला, त्यातून लाखो तरुणांना रोजगार मिळणार आहे. म्हणून अनेक अशा रोजगारातल्या त्या ठिकाणी कंपन्या आज महाराष्ट्रात एक विश्वासदर्शक की बाबा आपण सुद्धा इथं त्या ठिकाणी रोजगार आणि कंपन्या उभा केल्या पाहिजे एवढी विश्वासार्हता ह्या सरकारनं निर्माण केलेली आहे. म्हणून सर्वांना हे सरकार आपलंसं वाटतंय. उद्योग व्यापार लोकांना देखील आपलंसं वाटतंय, महिलांना आपलंसं वाटतंय, तरुण मुलींना मुलांना आपलंसं वाटतंय, ज्येष्ठ नागरिकांना देखील आपलंसं वाटतंय, शेतकऱ्याला सुद्धा आपलंसं वाटतंय. त्याच्यामुळं असं सरकार जे सर्वांगीण विकास करणारं चौकस बुद्धीचं विचाराचं सरकार या ठिकाणी काम करत आहे. आणि मग हा विकास होत असताना हा पैशाशिवाय होतो का? भ्रष्टाचार केला असता तर हा विकास झाला असता का? मागच्या 72 वर्षामध्ये का विकास झाला नाही? मग त्यावेळेस पैसा नव्हता का? तर 100% होता. पण भ्रष्टाचाराचा रेशो किंवा भ्रष्टाचार हा बोकळलेला होता. करता सरत नसायचं आणि पोटाला भागत नसायचं. म्हणून ह्या सरकारनं आतापर्यंतच्या भूकाळामध्ये हाताचं काम कधी संपलं नाही पाहिजे आणि लोकांचं पोट कधी भरलं नाही पाहिजे. तर हे असं का धोरण अवलंबलं? तर माणसाचा जर का पोटाचा प्रश्न जर का त्या ठिकाणी संपला तर माणूस समाजामध्ये काय चाललंय हे बघतं. आणि मग कोण चांगला कोण वाईट याचा विचार करायला लोकांना जर का कोण चांगला कोण वाईट कळलं तर मग आपल्या चोऱ्या खपणार नाहीत आणि आपल्यावरती बोट उचल. म्हणून जनतेला कधी ह्यांनी त्या ठिकाणी सक्षम होऊ दिलं नाही. म्हणून पोटाच्या प्रश्नाभोवतीच त्यांनी त्या ठिकाणी झगडत ठेवलं. म्हणून त्यांच्या पोटाच्या प्रश्नापासून त्यांना कधीच बाहेर जाऊ दिलं नाही. पण या सरकारनं पहिल्यांदा पोटाचा प्रश्न असेल, बाकीच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, वैद्यकीय असेल, रोजगाराचे असेल, हे सगळे प्रश्न संपवले आणि मी काय कारभार करतोय असं उघड मातेनं सांगितलं. 100% माझ्या कारभारावर तुम्ही मालक म्हणून लक्ष द्या, ही भूमिका ह्या सरकारनं घेतली. परंतु याच्या अगोदर जनतेला कधीच त्या ठिकाणी आपण काय करतोय हे न कळू देण्याचं महापाप ह्या 72 वर्षामध्ये केलं. मग कधी कधी आपण विनोदानं म्हणतो इंग्रजाचं सरकार आपल्याला बरं होतं. त्या काळामध्ये चांगले इन्फ्रास्ट्रक्चर उभा राहायचे, चांगले उद्योग उभा राहायचे. त्याच्याही पेक्षा इंग्रजापेक्षा सुद्धा ह्या महाविकास आघाडीच्या सरकारला जर का आपण नावं ठेवत असेल याच्यापेक्षा आपल्याला दुर्भाग्य आपलं काय असू शकतं. त्याच्यामुळं ह्या युतीच्या सरकारच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी पूर्णपणे जनता खुश आहे. कोणी काही बोलू द्या. मला शेवटी जाताना एकच सांगायचंय, संविधान हे मेरिटवर चालत असतं, भावनेवर चालत नसतं. लाखोचे संख्येनं एखादा येऊन एखादा प्रश्न किंवा एखादी व्यथा मांडली तर तो प्रश्न सुटतो असा नाही. कायदा व सुव्यवस्था ही फक्त मेरिटवर चालते आणि मेरिटच्या जोरावरती ह्या सरकार हे त्या ठिकाणी 100% उतरलेलं आहे. त्याच्यामुळे जनता सक्षमपणे एकनाथजी शिंदे साहेब युतीच्या सरकारच्या पाठीमागे पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक हेच सरकार पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही अशी मला ठाम माझं मत आहे.